नमस्ते. परत एकदा आपण भरपूर दिवसांनी व्हिडिओच्या माध्यमातून भेटत आहोत. त्याला कारण आहे म्हणजे मार्केट पडते त्याच्यासाठी. आज आपण थोडीशी वेगळीशी चर्चा करणार आहोत. मार्केटच्या बाबतीतच असेल ती पण. बघूया आता पुढे कसं कसं होतंय, सगळ्यांचे प्रश्न आहेत काय आहेत. आजची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2025 आणि आत्ता निफ्टीचा भाव चालू आहे 22,130. 414 पॉईंट मायनस आहे. आता आपण मार्केट पडणार आहे म्हणून आपण बऱ्यापैकी 8 ऑगस्टला आपल्या SPIPच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकला होता की मार्केट पडणार आहे, आता आपण काही करणार नाही, थोडे दिवस शांत राहणार आहे. त्यावेळी मार्केट होतं, पण त्याच्यानंतर 27 सप्टेंबरला मार्केटनं हाय मारला 26,300. तिथून आज मार्केट आले परत 22,000ला, म्हणजे जवळजवळ 4200 पॉईंट पडलं. मी त्यावेळी ही जी गोष्ट करत होतो, हे जे सांगत होतो, लोकांना पटत नव्हतं, लोकांनी मला मूर्खात काढलं. आणि मी त्यावेळी ही पण गोष्ट सांगितली की गोल्ड 89,000 जाणार, आणि गोल्डचा भाव तुम्ही आज बघू शकता की 87-88,000च्या आसपास बऱ्यापैकी आलेला आहे. बऱ्यापैकी आपले टार्गेट अचीव्ह झालेले. त्यावेळी होतं गोल्डचा भाव 67-68,000 रुपयाच्या आसपास. त्यावेळी निफ्टी होती 26,300चा टॉप मारलेला निफ्टी, म्हणजे 26,300चा हाय मारलेला निफ्टीनं. तिथून बऱ्यापैकी आत्ता 4,200 पॉईंट मार्केट खाली आलेलं आहे. फक्त मी निफ्टीची गोष्ट करतोय. मला स्टॉक मध्ये जायचं नाहीये. स्टॉक तर पूर्णपणे 30-30, 35-35, 40-40%. टाटा मोटर तर 47% खाली आहे. ऑलमोस्ट 50% टाटा मोटर्स खाली आला. मी त्यावेळी लोकांना म्युच्युअल फंड पण विकायला सांगितले, म्युच्युअल फंड पण रिकामी करायला सांगितले, इक्विटी रिकामी करायला सांगितले. लोकांनी केलं नाही, कारण लोकांना तुरंत पैसे पाहिजे. तुरंत या जगात काही नाही. तुरंत फक्त मॅगी बनेल 2 मिनिटांमध्ये. त्याचा आपल्याला काही सुद्धा उपयोग नाहीये. थोडासा वेळ द्या. मी अजून सुद्धा म्हणतोय की मार्केट 18,000 येणार. 18,000 आल्याशिवाय मार्केट अपसाइड चालू होणार नाही. आणि माझं बाईंग बऱ्यापैकी माझ्या क्लायंटचं बाईंग 19,500 ते 20,000च्या आसपास चालू होईल. माझं बाईंग त्याला काही स्टेज आहेत, आम्ही काहीतरी ठरवलेलं आहे, ते आम्ही आमच्या SPIPच्या ग्रुपमध्ये अपडेट करूच. थोडंसं सतर्क राहा. कुणीही स्वतःची तब्येत खालावून देऊ नका मार्केट पडते म्हणून. मार्केटबद्दल निगेटिव्ह विचार करू नका. आता तो वेळ गेला की मी आत्ता विकू का. लोकांनी आता मला विचारायचं नाही की मी आत्ता विकू का पोर्टफोलिओ, असं करू का तसं करू. आता ह्या लेवलला काय विकणार तुम्ही. 40% 45% जर पोर्टफोलिओ खाली आला असेल तर तुम्ही विकणार काय, मला उत्तर द्या. असं होत नाहीये. आमचं भले तुमच्यापेक्षा नॉलेज मला कमी असेल, पण मी मार्केटमध्ये जवळजवळ 16 ते 17 वर्ष घालवले आहेत. मला एक्सपिरियन्स आहे मार्केटचा, काय होणार आहे काय नाही होणार. मी एक अंदाज लावू शकतो, आणि माझे प्रत्येक अंदाज तुम्ही बघितले की परफेक्टच झालेले आहेत. त्याच्या मागे काही रिझन्स आहेत, आणि थोडंसं त्या गोष्टींवरती बिलीव्ह करायला चालू करा. आपण पैशाचा समुद्र तयार करू, समुद्र, अक्षरशः समुद्र. सगळेजण एकत्र यायला पाहिजे, आणि थोड्या त्या स्ट्रॅटेजीवरती वर्किंग केलं पाहिजे आपल्याला, तरच या गोष्टी होणार. आता सध्या स्थितीला नवीन इन्व्हेस्टमेंट काहीच करू नका. स्वतःची तब्येत मार्केट खाली पडते म्हणून खालावून घेऊ नका. आजचे पैसे उद्या कमवता येतील, तब्येत नाही कमवता येणार. थोडस अलर्ट राहावा. अजून ह्याच्यापेक्षा मार्केट जास्ती त्रास दिला आपल्याला, देणार आहे का तर आहे. बघू काय होतंय काय नाही. थोडस मार्केटपासून सध्या स्थितीला लांब राहिलेलं चांगलं आहे. कधी कुठली ग्लोबल न्यूज येईल, कधी काय होईल, हे आता कोणीच सांगू शकत नाहीये. काही ना काहीतरी मोठं होणार आहे, हे निश्चित आहे. बघू काय होतंय काय नाही. थोडंसं मी वेळच्या वेळाने अपडेट करत राहीनच आपल्या SPIPच्या ग्रुपला, पेड ग्रुपला. काही गोष्टी आम्ही फ्रीमध्ये निफ्टी बँक निफ्टी रिव्हर्सल पॉइंटला पण देतो, तिथं पण काही गोष्टी अपडेट करेन. काय जेवढं काय आमच्या माध्यमातून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पोहोचवता येईल फ्रीमध्ये, ते आम्ही पोहोचवूच 110%. फक्त सध्या स्थितीला बाईंग काय करू नका. थोडंसं होल्डवरती राहावा. ना म्युच्युअल फंड ना इक्विटी. पडलंय, तुम्हाला भरपूर जण टीव्हीला सांगितलं इथं सपोर्ट आहे तिथं सपोर्ट आहे. परवा दिवशीचीच गोष्ट, 22,800ला स्ट्रॉंग सपोर्ट आहे म्हणत होते. मी एकमेव माणूस मला वाटतं असं असेल की मी सांगितलं होतं की 22,800 पण ती तोडणार, आणि आज तुम्ही बघताय की 22,000ला येऊन थांबलो आपण. मग काय आहे, म्हणजे विश्वास कोणावरती ठेवणार आहे कोणावरती नाही, हा त्याचा प्रश्न आहे. माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये थोडा वेळ हा जाणार, पण तुम्हाला रिझल्ट दिसणार. पुढच्या गोष्टी मी वेळच्या वेळी अपडेट करीनच. थँक्यू.